आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये मी आदरणीय संजय कदम सरांचं मनापासून स्वागत करतो। आळस न करता दररोज त्याने व्यायामला येतात जिल्हा परिषदेच्या ग्राउंडमध्ये लातूरमध्ये। आपण त्यांना विचारूया त्याने का करतात व्यायाम, त्यांचं शिक्षण काय आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये त्याने काम करतात आपण विचारूया। सर आपलं पूर्ण नाव सांगा। संजय भालचंद्र कदम। अच्छा, तुम्ही या ग्राउंडवरती जिल्हा परिषद किती वर्षापासून येता? जवळपास 7-8 वर्ष झालं मी दररोज सकाळी येतो इथे फिरायला। बर, काय फायदा झाला तुम्हाला? म्हणजे माझं असं म्हणजे शरीर चांगलं आणि स्फूर्ती राहते दिवसभर, मला म्हणजे कंटाळा येत नाही कुठल्या कामाला। बर, आळस येत नाही। बर सर, आपण काय करता? मी शेती करतो। शेती करता। मला सांगा सर, आता भारतामध्ये असे अनेक लोक आहेत की व्यायाम करण्यासाठी आळस करतात, अशा लोकांना आपला सल्ला काय? त्यांनी पण व्यायाम करावा, आरोग्यासाठी चांगलं आहे ते, आणि इथून पुढे तर फार व्यायामाची गरज आहे। बर, तर काय फायदा झाला तुम्हाला व्यायाम सुरू केल्यामुळे? व्यायाम सुरू केल्यामुळे मला म्हणजे आतापर्यंत शुगर नाही, बीपी नाही, कुठलाच त्रास नाही। कारण माझं वय आता सध्या 58 आहे, रनिंग 58 वर्षाचे आहेत। हो, म्हणजे बीपी नाही, शुगर नाही, कुठलाच म्हणजे आजार नाही मला। व्यायाम रेग्युलर केले असता? हा, रेग्युलर व्यायाम प्राणायाम करतो। बर, तुम्ही बघू शकता या ठिकाणी जिल्हा परिषद ग्राउंडवरती सध्या थंडीचे दिवस आहेत। आज दिनांक 23 आहे, बरोबर आहे? तरी इथं बघू शकता की अनेक मित्र या ठिकाणी। आपलं नाव सर? माझं नाव मोहन रामजी तापसाई। तुमचं नाव सर? माझं नाव ॲडव्होकेट सुरेश पाटील सापूरकर। पवन पाटील, पृथ्वीराज पवार, राजकुमार बोरोडे, शिवकुमार सुरवसे। या ठिकाणी आपण बघू शकता की अनेक नागरिक, अनेक मित्रपरिवार एकत्र येऊन या ठिकाणी व्यायाम करतात। सर्वांना, म्हणजे लातूरकरांना सर्वांना विनंती आहे की आपण पण यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि आळस न करता दररोजचा व्यायाम केला पाहिजे। तुम्ही बघू शकता 58 वर्ष झाले तरीही त्यांना बीपी नाही, शुगर नाही। आपल्याला माहीत आहे की कमी वयामध्ये देखील 30-35 वर्षाच्या माणसाला देखील बीपी आणि शुगर होत आहे, पण सरांना झाली नाही। ह्याचं कारण म्हणलं तर 7 वर्षापासून त्यांनी नॉनस्टॉप व्यायाम करण्यासाठी येतात। तुम्ही बघू शकता सध्या अंधार आहे, म्हणजे एकदम पहाटे पहाटे या ठिकाणी त्यांनी व्यायाम करण्यासाठी येतात। आपण पण आळस करू नका, आपण पण व्यायामला जावा। जय हिंद, जय भारत।